कोल्हापूर महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या डॉक्टर नेहा तेंडुलकर यांनी आज मोहिते कॉलनी परिसरात पदयात्रा काढली। त्यावेळी नागरिकांनी त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं। केंद्रात आणि राज्यात भाजप आणि महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे कोल्हापूर महापालिकेला भरघोस निधी येऊन शहरातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता आली पाहिजे। त्यासाठी आपल्याला निवडून देण्याचं आवाहन डॉक्टर नेहा अभय तेंडुलकर यांनी केलंय। कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 20च्या भाजपच्या उमेदवार डॉक्टर नेहा तेंडुलकर यांनी प्रभागातील घर टू घर पिंजून काढलंय। आज तेंडुलकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत मोहिते कॉलनी परिसरात पदयात्रा काढली। यावेळी मतदारांनी तेंडुलकर यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं। विशेषतः महिला वर्गानं तेंडुलकर यांना आशीर्वाद देत त्यांचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं। केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या विचारांची सत्ता कोल्हापूर महापालिकेत आल्यास शहराचे प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल। त्यासाठी महायुतीतर्फे आपण रिंगणात आहोत। मतदारांनी 15 जानेवारीला कमळ चिन्हासमोरील बटण दाबून आपल्याला बहुमतांनी विजयी करावं असं आवाहन नेहा तेंडुलकर यांनी केलंय। यावेळी विनायक मराठे, अरुण जोशी, ओंकार जोशी, योगेश घोलपे, गजानन महाडिक, संग्राम यादव, वैष्णवी कारेकर, रक्षदा साळोखे, समृद्धी कुंभार यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या।